Welcome to Edu Law Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. शहराची प्रगती आणि माणसाचं आयुष्य यापैकी जास्त महत्त्वाचं काय? आज आपण एका अशा ऐतिहासिक खटल्याबद्दल बोलणार आहोत ज्यानं जगण्याचा हक्क म्हणजे नेमकं काय याचा अर्थच बदलून टाकला. चला तर मग जाणून घेऊया ओल्गा टेलिस विरुद्ध बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या खटल्याबद्दल. गोष्ट आहे 1981 सालच्या मुंबईची. एक असं शहर जे कधी झोपत नाही. एकीकडे आकाशाला भिडणारे इमारती, तर दुसरीकडे हजारो लोक जे आपलं घर पदपथांवर रस्त्यांच्या कडेला थाटून राहत होते. हे शहर संधीचं होतं, पण त्याचबरोबर प्रचंड विषमतेचंही. आणि मग एका सकाळी अचानक बुलडोझर आले. बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने पदपथांवर आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची घरं तोडायला सुरुवात केली. कोणतीही पूर्वसूचना नाही, काही नाही. हजारो माणसं एका क्षणात रस्त्यावर आली, बेघर झाली. पण प्रश्न हा आहे की त्यांनी फक्त डोक्यावरचं छप्पर गमावलं होतं की त्यासोबत त्यांची रोजीरोटी, त्यांचं आयुष्य जगण्याचं साधन आणि जगण्याचा हक्कच गमावला होता. आणि हाच प्रश्न या संपूर्ण कायदेशीर लढ्याचा केंद्रबिंदू ठरला. तर या कायदेशीर लढाईच्या केंद्रस्थानी होते ते पदपथांवर राहणारे लोक, जे शहराच्या विकासाच्या रेट्यात कुठेतरी हरवून गेले होते. पाहूया त्यांची बाजू काय होती. झालं असं की 1981 मध्ये महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली की मुंबईतल्या सगळ्या पदपथांवरील वस्त्या हटवल्या जातील. आणि खरं तर इथूनच या मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली. ही जी कारवाई झाली ती बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्याच्या कलम 314 नुसार करण्यात आली होती. आता हा कायदा प्रशासनाला सार्वजनिक जागेवरचं अतिक्रमण कोणतीही नोटीस न देता हटवण्याचा अधिकार देत होता. आणि हाच नोटीस न देण्याचा मुद्दा पुढे खूप महत्त्वाचा ठरला. या कारवाईविरोधात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या ओल्गा टेलिस उभ्या राहिल्या. त्यांनी पथपथांवर राहणाऱ्या लोकांना एकत्र केलं आणि सरकारच्या या निर्णयाला थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. आता सर्वोच्च न्यायालयासमोर एक खूप मूलभूत पण तितकाच मोठा प्रश्न होता. तो म्हणजे जीवन किंवा जगण्याचा हक्क या शब्दाचा नक्की अर्थ काय? या संपूर्ण खटल्याचा पाया होता आपल्या संविधानातलं कलम 21. हे कलम सांगतं की कायद्याने ठरवलेल्या प्रक्रियेशिवाय कोणालाही त्याच्या जीवनापासून वंचित ठेवता येणार नाही. हा आपला मूलभूत अधिकार आहे. मग कोर्टासमोरचा सगळ्यात मोठा सवाल हा होता की जगण्याच्या हक्कात फक्त श्वास घेणं येतं की सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असणारी रोजीरोटी मिळवण्याचा हक्कही येतो. म्हणजे एखाद्याची उपजीविकाच काढून घेतली तर ते त्याचं आयुष्य काढून घेण्यासारखं नाही का? आता बघूया कोर्टात दोन्ही बाजूने काय युक्तिवाद झाले. एका बाजूला होते आपले हक्क मागणारे सामान्य नागरिक आणि दुसऱ्या बाजूला होती कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देणारी सरकारी यंत्रणा. याचिकाकर्त्यांचं म्हणणं सोपं होतं. ते म्हणत होते आमची रोजीरोटी आमच्या घरांशी जोडलेली आहे. ते काढून घेतलं तर आम्ही जगणार कसं? आम्ही काही गुन्हेगार नाही. आम्ही गरिबीमुळे इथे राहतोय. तर दुसरीकडे सरकारचा युक्तिवाद होता की हे लोक अतिक्रमण करते आहेत. त्यांच्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेला धोका आहे आणि कायदा आम्हाला त्यांना हटवण्याची परवानगी देतो. या सगळ्या युक्तिवादानंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे. कारण हा निकाल फक्त त्या काही हजार लोकांपुरता मर्यादित नव्हता, तर तो करोडो भारतीयांच्या भविष्यावर परिणाम करणारा होता. आणि मग 1995 साली तो दिवस उजाडला. सर्वोच्च न्यायालयाने आपला ऐतिहासिक निकाल दिला, ज्याने भारतीय कायद्याच्या इतिहासात एक नवीन पान लिहिलं. कोर्टाने आपल्या निकालात एक जबरदस्त वाक्य म्हटलं. त्यांनी सांगितलं की जर उपजीविकेच्या हक्काला जगण्याच्या हक्काचा भाग मानलं नाही तर कोणालाही त्याच्या आयुष्यापासून वेगळं करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्याची रोजीरोटीच काढून घ्या. म्हणजे उपजीविकेशिवाय जगण्याला काहीच अर्थ नाही. कोर्टाने खूप संतुलित निकाल दिला. पहिलं, त्यांनी मान्य केलं की उपजीविकेचा हक्क हा जगण्याच्या हक्काचाच एक अविभाज्य भाग आहे. दुसरं, कोर्टाने हेही ओळखलं की हे लोक काही हौसेने पदपथावर राहत नाहीत, तर आर्थिक मजबुरीमुळे राहतात. तिसरं, कारवाई करण्याआधी नोटीस देणं आणि त्यांची बाजू ऐकून घेणं बंधनकारक केलं. आणि चौथं म्हणजे कायदा कायम ठेवला, पण कारवाई करताना माणुसकी जपली पाहिजे असं स्पष्ट सांगितलं. पण गोष्ट इथेच संपली नाही. या निकालाचे परिणाम खूप दूरगामी होते, जे केवळ त्या पदपथ निवासींपुरते मर्यादित राहिले नाहीत.
या एका निकालामुळे कलम 21 हे सामाजिक न्यायासाठी लढण्याचं एक खूप मोठं आणि शक्तिशाली शस्त्र बनलं. तो फक्त जगण्याचा हक्क नाही तर सन्मानाने, प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क बनला. आणि याच खटल्यामुळे जनहित याचिकांना एक नवी ताकद मिळाली. बघा, या निकालानंतर जगण्याच्या हक्काची व्याप्ती किती वाढली. आधी तो फक्त जगण्याचा हक्क होता, पण नंतर त्यात उपजीविकेचा हक्क, प्रतिष्ठेचा हक्क, निवाऱ्याचा हक्क, इतकंच काय तर स्वच्छ पर्यावरण आणि आरोग्याचा हक्क या सगळ्या गोष्टींचा समावेश झाला. या निकालाने कायद्याला एक मानवी चेहरा दिला आणि सरकारला शहरी गरिबी आणि निवाऱ्याच्या प्रश्नाकडे अधिक सहानुभूतीने बघायला भाग पाडलं. भविष्यात झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ज्या काही योजना आल्या त्यांचा पाया कुठेतरी याच निकालात होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निकाल म्हणजे कुणाचा विजय किंवा कुणाचा पराभव नव्हता, तर तो शहराचा विकास म्हणजेच सार्वजनिक हित आणि नागरिकांची मानवी प्रतिष्ठा यांच्यात साधलेला एक अप्रतिम तोल होता. ओल्गा टेलिस खटला आपल्याला एक खूप मोठा प्रश्न विचारतो, जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. तो म्हणजे एका आधुनिक शहराने विकास आणि आपल्या समाजातल्या सगळ्यात गरीब, सगळ्यात असुरक्षित लोकांची प्रतिष्ठा यामध्ये समतोल कसा साधायला हवा, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.